नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक क्वेश्चन 40% व 50% न्यू सिलेबसनुसार आणि टॉपिक वाईज क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आनुवंशिकता उत्क्रांती 10वीचा जो काही पहिला टॉपिक आहे यावरला पहिला जो काही भाग आहे आपला दिलेला, यामध्ये मित्रांनो दुसऱ्या भागामधला आनुवंशिकता उत्क्रांती हा पहिला जो काही आपला टॉपिक आहे, हा टॉपिकवरचे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सर्व क्वेश्चन न्यू सिलेबसनुसार असणार आहेत आणि 40% 50% आरोग्य सेवक पुरुषासाठी न्यू सिलेबसनुसार क्वेश्चन विचारले जातील। जुना सुद्धा सिलेबस तुम्हाला विचारला जाणार आहे। जवळपास 5 ते 10 क्वेश्चन तुम्हाला जुन्या सिलेबसचे सुद्धा विचारले जातील। तर पहा मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य सेवक या पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला जर 600+ क्वेश्चनची जर PDF हवी असतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 7977 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। मित्रांनो, अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले। तशीच जर तुम्ही न्यू सिलेबसनुसार आरोग्य सेवक या पदाची टेस्ट सिरीज जर घ्यायची जर असेल तर मित्रांनो आपल्याकडे एकूण 10 टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। एका टेस्ट सिरीजमध्ये 20 क्वेश्चन आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे जे काही क्वेश्चन असणार आहेत याच्या खाली तुम्हाला आन्सर दिले जाणार। म्हणजे तुम्ही क्वेश्चन तुमचे पूर्ण सॉल्व्ह झाले विचारल्यानंतर तुम्हाला त्याचे आन्सर सुद्धा भेटणार आहेत। म्हणजे मित्रांनो, ही क्वेश्चन शीट तुम्हाला प्रॅक्टिससाठी असणार आहे, संपूर्ण न्यू सिलेबसनुसार असणार आहे। जर ही क्वेश्चन शीट तुम्हाला घ्यायची असेल तर वरती दिलेल्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। मित्रांनो, तयारी जोरात करा, कारण की जून जुलैमध्ये परीक्षा होणार आहेत। त्यामुळे आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो न्यू सिलेबसनुसार थोडासा अवघड आपल्याला म्हणावं लागेल, कारण की जे काही न्यू सिलेबसनुसार आरोग्य सेवकचे जे काही क्वेश्चन आहे थोडेसे टफ लेवलवर तुम्हाला विचारले जातील। त्यामुळे तुम्ही आतापासून चांगला सराव करणं गरजेचं आहे आणि दर्जेदार क्वेश्चनचा तुमचा सराव असणं गरजेचं आहे। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, प्रकरण पहिले आनुवंशिकता उत्क्रांती यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। तर पहा, पुढीलपैकी कोणता प्राणी हा ॲनिलिडा व संधिपात या दोघांना जोडणारा दुवा आहे? असा कोणता प्राणी आहे की जो ॲनिलिडा व संधिपात यांना दोघांना जोडणारा दुवा आहे? तर मित्रांनो तो आहे पेरिपेटस हा प्राणी। पहा, ॲनिलिडा व संधिपात या दोघांना जोडणारा दुवा आहे। कोण आहे? पेरिपेटस। ॲनिलिडा व संधिपात लक्षात ठेवा, पेरिपेटस कोणाला जोडतो? ॲनिलिडा व संधिपात या दोघांना जोडणारा दुवा कोण आहे? तर तो आहे मित्रांनो पेरिपेटस, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर DNA धाग्यावरील माहिती RNA वर पाठवण्याच्या जो काही प्रक्रियेला, तर त्या प्रक्रियेला म्हणतात प्रतिलेखन। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, त्याला प्रतिलेखन असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, प्रथिनाची निर्मिती रिकाम जागा घडून येते व हे जॉर्ज विडाल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले। प्रथिनाची निर्मिती रिकाम जागा घडून येते हे जॉर्ज विडाल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले। जर मित्रांनो तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जॉईन होऊ शकता। याचं उत्तर पहा, जनुकामार्फत। म्हणजे प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे जॉर्ज विडाल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलेले आहे। जर मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आरोग्य सेवक 40% 50%ची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तरी त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो ग्रुप जॉईन करून घ्या। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व PDF असतील किंवा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। त्याच्यानंतर पहा, उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे मित्रांनो क्रमविकास होय। उत्क्रांती म्हणजे काय? तर क्रमविकास होय। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। त्याच्यानंतर पहा, अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हिस यांच्या रिकाम जागा या सिद्धांतामुळे लक्षात आला। अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हिस यांच्या रिकाम जागा या सिद्धांतामुळे लक्षात आला। तर तो आहे मित्रांनो सिद्धांत कुठला? उत्परिवर्तन सिद्धांत। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजेच मित्रांनो पहा, अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांत या सिद्धांतामुळे मित्रांनो लक्षात आलेला आहे। 6 नंबरचा प्रश्न पहा, सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस शेती करू लागला? सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस शेती करू लागला? तर सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव हा शेती करू लागला। 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला। 7 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल? खालीलपैकी कोणता एक जो बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल? तर मित्रांनो निअँडरथॉल मानव हा बुद्धी विकसित झालेला पहिला मानव म्हणता येईल। निअँडरथॉल मानव हा बुद्धी विकसित झालेला पहिला मानव म्हणता येईल। 8 नंबरचा प्रश्न पहा, जनुकातील न्यूक्लियोटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पहा, जनुकातील न्यूक्लियोटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर जनुकातील न्यूक्लियोटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला उत्परिवर्तन असे म्हणतात। तर जो काय अचानक आपली जागा बदलतो तो सिद्धांत ह्युगो द व्हिस यांचा कोणता आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 9 नंबरचा प्रश्न पहा, वॉल्टर सटान यांनी रिकाम जागा पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या स्वरूपात पाहिली।
वॉल्टर सटान यांनी रिकाम जागा पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिली, तर वॉल्टर सटान यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिलेली आहेत. वॉल्टर सटान यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिलेली आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला? पहा, आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला? आता हा जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहे. पहा, जुना अभ्यासक्रमसुद्धा म्हणजे मित्रांनो तुम्हाला जो की नवीन सिलेबस दिलेला यामध्ये काही टॉपिक जे आहेत मित्रांनो जुन्या सिलेबसवर सुद्धा आधारित असणार आहेत. तर पहा, आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला? तर ग्रोहर जॉहर मेंडल यांनी आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ केलेला आहे आणि त्यांनी वाटाण्याच्या झाडावर 7 प्रयोग केले. पहा, वाटाण्याच्या झाडावर एकूण 7 प्रयोग केलेले होते. म्हणजे असा जर प्रश्न विचारा तुम्ही, आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ ग्रोहर जॉहर मेंडल यांनी केला असून त्यांनी खालीलपैकी कोणत्या झाडावर प्रयोग केले होते? तर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी कोणत्या झाडावर प्रयोग केले होते? तर त्यांनी ग्रोहर जॉहर मेंडल यांनी वाटाण्याच्या झाडावर एकूण 7 प्रयोग केले. किती? एकूण 7 प्रयोग केलेले होते. त्याच्यानंतर पहा, फोक्रयस जॅकब आणि जॉक मेंडॉल या अनुवंशिक शास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशी DNA द्वारे होणारी रिकाम जागा संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रथिन फोक्रयस जॅकब आणि जॉक मेंडॉल या अनुवंशिक शास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशी DNA द्वारे होणारी प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 12 नंबरचा प्रश्न पहा, जनुकाचे वहन खालीलपैकी कशामार्फत होते? जनुकाचे वहन खालीलपैकी कशामार्फत होते? तर जनुकाचे वहन खालीलपैकी कशामार्फत होते? तर गुणसूत्रामार्फत जनुकाचे वहन होत असतं. म्हणजे मित्रांनो एका पिढीतील गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये कशामार्फत जातात? तर गुणसूत्रामार्फत जात असतात. तर पहा, आता याच टॉपिकवर आपण वेगळा घटक ओळखा हा महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे उत्क्रांतीवर आधारित वेगळा जो काही घटक ओळखा हे तुम्हाला परीक्षेला 100% विचारलं जाईल. आता पहा, पेरिपॅटस, डकबिल प्लॅटिपस, त्याच्यानंतर लंगफिश आणि वटवाघूळ. तर यापैकी वेगळा घटक कुठला आहे? तर वटवाघूळ हा या ठिकाणी वेगळा घटक असणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर पेरिपॅटस, डकबिल, प्लॅटिपस आणि लंगफिश हे एक कोणाला ना कोणाला तरी जोडणारे दुवे आहेत, परंतु वटवाघूळ हा जोडणारा दुवा नाही. आता यामध्ये जर पाहिलं तर वटवाघूळ हे सोडता इतर सर्व जोडणारे दुवे आहेत. आता पहा, डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा आहे. पहा, डकबिल महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. डकबिल कोणाला जोडतो? तर डकबिल सरीसृप आणि सस्तनी प्राणी यांना जोडतो. म्हणजे जे काही सरपटणारे प्राणी आहेत ते, आणि सस्तन प्राणी म्हणजे जे प्राणी पिल्लांना जन्म देतात आणि या ठिकाणी दूध पाजतात त्याला सस्तन प्राणी असं म्हटलं जातं. मानव हा सस्तन प्राणी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आता म्हणजे मानव म्हणजे सस्तन प्राणी आणि सरीसृप म्हणजे जे की जमिनीने पसरणारे प्राणी आहेत किंवा चालणारे प्राणी आहेत जमिनीला पकडून त्याला सरीसृप असं म्हटलं जातं. हे प्राणी आणि सस्तनी प्राणी या दोघांना कोण जोडण्याचं कार्य करतं? तर डकबिल प्लॅटिपॅटस हा प्राणी करतो. पहा, डकबिल प्लॅटिपॅटस हा प्राणी करतो. म्हणजे या दोघांचे सुद्धा गुणधर्म जो प्राणी दाखवतो त्याला जोडणारे दुवे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा, पेरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा आहे. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जो की संधिपाद आणि ॲनिलिडा या दोघांना जोडणारा दुवा कोण? असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणता प्राणी ॲनिलिडा व संधिपाद यांना दोघांना जोडणारा दुवा आहे? तर तो आहे मित्रांनो पेरिपॅटस. असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की सरीसृप आणि सस्तन प्राणी या दोघांना जोडणारा दुवा असलेला प्राणी ओळखा. तर तो आहे मित्रांनो डकबिल पेरिपॅटस हा सरीसृप व सस्तनी प्राणी यांना दोघांना जोडणारा दुवा आहे. पुढचा प्रश्न पहा, आता वेगळा घटक ओळखायचा आहे. 4 घटक दिले पहा, प्रतिलेखन, भाषांतर, स्थनांतर आणि उत्परिवर्तन. तर यापैकी मित्रांनो पहा, उत्परिवर्तन हा वेगळा घटक असणार आहे कारण की इतर सर्व प्रथिन संश्लेषणाचे प्रकार आहेत. पहा, इतर सर्व प्रथिन संश्लेषणाचे प्रकार आहेत किंवा टप्पे आहेत, तर मात्र उत्परिवर्तन हा एक सिद्धांत ह्युगो द व्हिस यांनी हा मांडलेला होता. त्याच्यानंतर खालीलपैकी वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे. डार्विन, बिलार्ड लिबी, लॅमार्क, ह्युगो द व्हिस. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो बिलार्ड लिबी हा वेगळा घटक असणार आहे. कसं तर पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो इतर सर्व शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीचे सिद्धांत मांडलेले आहेत. इतर सर्व शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीचे सिद्धांत मांडले. पहा, डार्विन यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे निसर्ग निवडीचा आणि अनिवडीचा सिद्धांत कोणी? डार्विन यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर पहा, लॅमार्क यांनी उपयोग आणि अउपयोग म्हणजे एखाद्या आपल्या शरीरामधील जे काही अवयव आहेत त्याचा जेवढा उपयोग केला तेवढं ते विकसित होतं हे मांडलेलं आहे. त्याच्यानंतर ह्युगो द व्हिस यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडलेला आहे. मात्र बिलार्ड लिबी यांनी कुठल्याही प्रकारे सिद्धांत मांडले नाही. बिलार्ड लिबी यांनी काय केलेलं आहे? तर मित्रांनो बिलार्ड लिबी यांनी कार्बन 14 म्हणजेच मित्रांनो जे की 5 ते 6,000 20,000 वर्षापूर्वी जे काही अवयव असतात प्राण्याचे किंवा अवशेष असतात
याचं वयोमान काढण्याचं कार्य जी काही पद्धती आहे मित्रांनो ती आहे मित्रांनो कार्बन 14 ही पद्धती आहे। या पद्धतीचा शोध कोण लावला? बिलार्ड लिबी यांनी लावला। कोणी? बिलार्ड लिबी यांनी लावलाय आणि तो कधी लावला? 1954 मध्ये लावला। कधी? 1954 मध्ये लावले। तुम्हाला स्टेटमेंट वाईज सुद्धा प्रश्न विचारला जाईल की खालील विधानापैकी योग्य विधान ओळखा, किंवा असं विचारलं जाईल की खालील विधानापैकी बिलार्ड लिबी या शास्त्रज्ञाविषयी अयोग्य विधान ओळखा, असं सुद्धा विचारलं जाईल। मग काही सुद्धा प्रश्न विचारले जातील, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढीलपैकी वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे। मानवी हात, झुरळाचा पंख, बैलाचा पाय आणि देवमाशाचा पर। तर या ठिकाणी पहा झुरळाचा पंख हा वेगळा घटक असणार आहे। इतर सर्व समाजात शारीरिक अवयव आहेत। पहा इतर सर्व समजात शारीरिक अवयव म्हणजे इतर जे काही सर्व आहेत मित्रांनो समजात शारीरिक अवयव आहेत, मात्र जो की या ठिकाणी झुरळाचा पंख आहे या ठिकाणी इतरापेक्षा वेगळा आहे। झुरळाचा पंख हा इतरापेक्षा वेगळा असणार आहे। तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 पाहणार आहोत। यावर आधारित सुद्धा असेच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला आरोग्यशोक 40% व 50% आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे। या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। यामध्ये तुम्हाला डेलीचे दररोजचे दररोज व्हिडिओ भेटत जातील आणि 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। म्हणजे जर तुम्ही डेलीचे व्हिडिओ जर पाहत जर गेलं तर मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद।